नंदुरबार शहरातील आरटीओ कार्यालय शेजारी क्रांतीवीर ख्वाजा नाईक मैदानावर 20 डिसेंबर 2023 रोजी जनजाती सुरक्षा मंच देवगिरी प्रांतच्या वतीनं डी-लिस्टिंग महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। या संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून या संमेलनासाठी नंदुरबार जिल्ह्यासह धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। याकरिता 15 एकर जमिनीवर व्यवस्था करण्यात आली असून संमेलन समितीकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। नागरिकांना हव्या त्या सुविधा देखील येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत। याची संपूर्ण माहिती सहसंयोजक वीरेंद्र वळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। डी-लिस्टिंग रॅलीचे नियोजनातला सहसंयोजक एकंदरीत या मागच्या 2 महिन्यापासून या रॅली संदर्भात आम्ही दिवस रात्र प्रयत्न करतोय आणि उद्याच्या रॅलीसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहे। इथली रॅलीचं नियोजन जे आपल्या यशवंत ग्राउंडपासून ते शेवटचा टप्पा हा क्रांतीवीर ख्वाजा नाईक मैदानावर कलेक्टर ऑफिसजवळ इथपर्यंतचं नियोजन व्यवस्थित झालं। या रॅलीमध्ये साधारणतः 35,000 लोक येतील, त्याच्यासोबत 10 ते 12 लोकनृत्य राहतील। वाजत गाजत घोषणा करत आम्ही शांतपणे हा मोर्चा इथपर्यंत येईल। इथे भोजनाची व्यवस्था आहे, सगळी व्यवस्था पूर्ण आहे। प्रशासन आपल्याला सहकार्य करते आणि कोणतेही गोष्टीचं भय न बाळगता मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या आम्ही सगळे संयोजक मंडळी आपल्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज आहे। आपलं पुन्हा एकदा आवाहन करतो की मोठ्या संख्येने या आणि आपली शक्ती इथे दाखवा। धन्यवाद। नंदुरबार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ज्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहे अशा सर्व अर्जदारांना त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 21 व 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती योगेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या वर्ष 2023-24 मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत महा-डीबीडी पोर्टलवर अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी.के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना वर्ष सन 2023-24 साठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% व बहुभूधारकांना 45% अनुदान देण्यात येते। अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजना 35% व 45% पूरक अनुदान देय असल्यानं पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी मंजूर मापदंडाच्या 90% मर्यादेत अनुदान देण्यात येत आहे। 2023-24 मध्ये जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता रुपये 12 लाख व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी रुपये 275,61,000 निधी शिल्लक आहे। सद्यस्थितीत महा-डीबीडी पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांचे अर्जांचे प्रमाण कमी असल्यानं अर्ज नोंदणीसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। याचा लाभ नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री ठाकरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। नंदुरबार शहरातील गोल्डन सिटी भागातील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश चौधरी यांचा बंगला नंबर 6 मध्ये 17 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्रीत घरफोडीची घटना घडली असून या घरफोडीत हजारोंचा ऐवज चोरीला गेला आहे। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील गोल्डन सिटी भागात बंगला नंबर 6 मधील रहिवासी प्रकाश विठ्ठल चौधरी यांच्या बंद घराचा कडेकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी 17 डिसेंबर 2023 रोजीच्या मध्यरात्रीच्या वेळेत घरात अनधिकृतपणे प्रवेश करत घरात ठेवलेले 82,500 रुपये किमतीचे 24 ग्राम सोन्याचे दागिने आणि 21 बार चांदीचे दागिने
तसेच 6,000 रुपयांची रोकड असा एकूण 88,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 17 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश विठ्ठल चौधरी व 61 वर्ष राहणार गोल्डन सिटी नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत। नंदुरबार शहरातील असो या सो मालकीचा असो अथवा इतर ठिकाणाचे झाड तोडण्यासाठी आता नंदुरबार नगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घ्यावी लागणार आहे। अन्यथा विनापरवाना झाड तोडल्यास किंवा झाडांच्या फांद्या तोडल्यास त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो। याबाबतची माहिती नंदुरबार नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। नंदुरबार शहरातील स्वमालकीच्या जागेत असलेले किंवा इतर ठिकाणावरचे झाड अथवा त्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी नगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीकडून तशी परवानगी घ्यावी लागणार आहे। परवानगी न घेता झाड तोडल्यास वृक्ष तोडल्यास त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो। यामुळे नंदुरबार नगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून परवानगी घेऊनच वृक्षतोड करावी अशी माहिती नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। वृक्षतोड अधिनियम महाराष्ट्र राज्याने जो तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी सुधारणा झाली 2 वर्षापूर्वी, त्यानुसार जर समजा वृक्षाची तोड करायची असेल तर त्याकरता वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे। आणि ही परवानगी देताना सुद्धा वृक्षाचं वय किती वर्ष आहे त्याची मोजणी केली जाते आणि जर समजा तो वृक्ष तोडणं हे अनअव्हॉइडेबल असेल, जर टाळता न येणार असेल तर त्या वृक्षाच्या वया इतकं झाडं ही लावावी लागतात। आणि जे हेरिटेज ट्री आपण ज्यांना म्हणतो, वारसा वृक्ष ज्यांना म्हणतो, 50 वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे जे वृक्ष आहेत ते वृक्ष तोडायला परवानगी नाही। हे वृक्ष जर तोडायचे असतील तर त्याकरता राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते। आणि जर समजा कोणी विनापरवानगी झाडं तोडली तर त्यांना कायद्यानुसार त्यांच्यावरती आम्ही FIR दाखल करतो आणि त्यांना कायद्यानुसार शिक्षा होत असते। आपण शहरामध्ये ज्यावेळेस बिल्डिंग परमिशन देत असतो तर ही बिल्डिंग परमिशन देताना सुद्धा कधी कधी काही झाडं त्या प्लॉटमध्ये येत असतात, ते तोडण्याची आपल्याकडे नागरिक परवानगी मागतात। त्यावेळेस याच कायद्यानुसार आपण त्यांना परवानगी देतो आणि शक्यतो कुठलंही झाड तोडू नये याच करता आपला प्रयत्न असतो। शहरातील जे झाडं आहेत ते झाडांच्या आपण पावसाळ्यामध्ये फार तर फांद्या छाटण्याकरता परवानगी देतो। MSCB देखील फांद्या छाटण्याकरता आपल्याकडे परवानगी मागते, त्या फांद्या आपण छाटायला परवानगी देतो। मात्र वृक्षतोडीला सरसकट आपण कधीही परवानगी देत नाही। जे लोक असे अनाधिकाराने बेकायदेशीर पद्धतीने वृक्षतोड करतात त्यांच्यावरती FIR दाखल केली।